वंदे मातरम विद्यार्थी मित्रांनो. मातृभूमीला वंदन करून सुरुवात करूया आजच्या आपल्या ज्ञानवर्धक प्रवासाला आणि पाहूया आज आपल्याला नवीन काय शिकायला मिळते. सो SVMS भारत.org ऑनलाईन स्कूल ध्येय निश्चिती ते ध्येयपूर्ती तर्फे मी शशांक शंकरा पैरोळे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. सो लेट्स कंटिन्यू. भीम प्रश्नाचे फायदे काय आहेत? भीम प्रश्न बघितले आपण, बघितले होते. सो बघूया आपण भीम प्रश्न म्हणजे काय. हो का, अगोदर बघूया भीम प्रश्न म्हणजे नेमकं काय तर. सो सिंपल आहे बघा. एक गोष्ट लक्षात घ्या. हे बघा, इथे एक झाड दिसतंय आपल्याला. हे झाड दिसतंय का आपल्याला? इथे झाड दिसतंय. हो का, हे झाड आहे. हे पूर्ण झाडच आहे. तिथं हे पण हे झाड आहे, हे झाड आहे. हो का. आणि इथे एक व्यक्ती दिसते बघा आपल्याला. सो ह्या व्यक्तीच्या मानानं हे झाड म्हणजे काय आहे? मोठं आहे. भीम, बिग क्वेश्चन. भीम प्रश्न इन द सेन्स काय आहे? बिग क्वेश्चन आहे. सो आपल्याला बघायचं आहे ह्या बिग क्वेश्चन्सचे फायदे काय आहेत नेमके ते. ओके, सो लेट्स कंटिन्यू. बघा, चित्राकडे लक्ष द्या. भीम प्रश्न ज्यावेळेस आपण सोडवतो, इन द सेन्स मोठे प्रश्न ज्यावेळेस आपण सोडवतो त्यावेळेस आपल्यात काय काय बदल होतात. तर पहिला बदल होतो आपल्यात उत्कट निरीक्षण कौशल्य विकसित करणे. म्हणजे भीम प्रश्न सोडवल्यामुळं आपल्यामध्ये एक कीन ऑब्झर्वेशन स्किल जे असतात माणसाच्या, त्या सगळ्या इम्प्रूव्ह होतात. आणि निरीक्षण, आता बघा इथं निरीक्षण करा. हे बघा, हे चित्र आहे, एक निरीक्षण करा तुम्ही. सगळेजण आपल्याला ह्या चित्राकडे बघितल्यानंतर लक्षात काय येतंय? आपलं लक्ष इथे जातं डायरेक्ट. हो का. पण बिग क्वेश्चन सोडवल्यामुळं किंवा त्या पद्धतीचा विचार केल्यामुळं आपल्याला ह्याच्यात आणखीन काय ऑब्झर्व करता येते बघा आपल्याला. दुसरी एक गोष्ट ऑब्झर्व करता येते आणखी. हे सगळेजण पोहायलेत. हो का. हे बघा, हे सगळेजण काय करायलेत? पोहायलेत. आणि एकटाच काय आहे त्याच्या होडीत आहे किंवा जहाजेत आहे. त्याच्यात आणखीन दुसरा एक अँगल बघा, की ते सगळे पोहायलेत आणि त्यांच्यावर निरीक्षण करायला. म्हणजे हा गुण एक विकसित बिग क्वेश्चन्स केल्यामुळे होतो. सो लेट्स कंटिन्यू. आणखीन काय होतं बघा, उत्साह आणि जिज्ञासा जोडणे. हो का. एक्साइटमेंट आली पाहिजे, क्युरियोसिटी वाढली पाहिजे. एक्साइटमेंट म्हणजे आपल्याला एक्साइटमेंट कशाची येते? एखादी गोष्ट आहे बघा, इथे मुली दाखवलेल्या आहेत आणि ह्यांनी काहीतरी केमिकलची रिएक्शन्स केलेली आहे आणि त्याच्यातून काहीतरी वेगळं निघालेलं दिसतंय, बुडबुडे वगैरे निघालेले दिसतात आणि ह्या दोघांना त्याचा आनंद झालेला आहे, जी क्युरियोसिटी आली त्यांच्यात. हो का. आता इथं हा मुलगा बघा काय करतोय. हा इथं चौरस घेतलेला आहे, स्क्वेअर आहे याच्या हातात आणि स्क्वेअर मध्ये एक सर्कल आहे आणि हा मुलगा इथं बघतोय. हो ना. क्लिअर. सो त्याला काहीतरी क्युरियोसिटी आहे की काय दिसतंय, कसं दिसतंय, कोणत्या पद्धतीने सर्कल मधून बघितल्यानंतर. म्हणजे असे काही जे स्किल असते ते आपल्यात आणखीन डेव्हलप होते. कशामुळे? बिग क्वेश्चन्स केल्यामुळे. आणखीन बघूया. आव्हान देणे, चैतन्य देणे. बघा, माणसाची बुद्धिमत्ता कशी आहे. माणसाने स्वतःला आव्हान दिलं. पुरातन काळापासून ज्यावेळेस माणूस होमोसेपियन्स पासून आत्ताच्या पद्धतीत आला, तोपर्यंत बघा माणसाने स्वतःला आव्हान दिलेलं आहे. आणि माणसाची बुद्धिमत्ता अशी असते की आपण तिला जेवढं खाद्य द्याल, मुलांच्या बुद्धिमत्तेला जेवढं काही आपण चॅलेंज करताल, तर त्याच्यातून त्यांचा आणखीन विकास होणार आहे. सो बघा, एक चॅलेंजिंग स्पिरिट निर्माण होते. आणि आपण कुठं आहेत आता? आता हे वर गेलेले आहेत. आता हे मुलगी बघा किंवा हे जो आहे, हे काय करते? खाली इकडं कोणतरी आहे. हो का. त्याला आव्हान द्यायला येते. म्हणजे हे करू शकते तर आपण पण करू शकतो. सो स्वतःच्याच बुद्धीला एक आव्हान द्यायचं आहे. आपल्या स्वतःमध्ये चैतन्य आलं पाहिजे. हा विकास होणारच आहे तीन प्रश्न केल्यामुळं, म्हणजे मोठे मोठे क्वेश्चन्स केल्यामुळं. आणि त्यानंतर आत्मविश्वास निर्माण करणे. बघा, एखादी गोष्ट आपल्याला आल्यानंतर किंवा आपण केल्यानंतर स्वतःमध्ये एक आपल्याला वेगळाच आत्मविश्वास निर्माण होत आहे. हो का. एक कॉन्फिडन्स निर्माण होत आहे. कॉन्फिडेंटली वाटतंय आपल्याला की बाबा ठीक आहे, चला आपण हा प्रश्न सोडवला. इन द सेन्स आपण करू शकतो आता. हा एक आत्मविश्वास निर्माण होतो. ओके. पण आत्मविश्वास निर्माण होण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल आता? सो प्रॅक्टिस करावी लागेल. भीम प्रश्न सोडवावे लागतील. काय आहेत बघू आपण. सो बघा, आता आपण ह्याच्या अगोदर 99चा आणि 999चा गुणाकार बघितलेला आहे कोणत्याही संख्येसोबतचा. सो आता 99चा रूल लक्षात ठेवायचा आणि हा अवघड प्रश्न आहे असं समजून आपल्याला करायचा. तोच रूल आहे, सेम रूल आहे. काय म्हणते बघा, हा जो अंक दिलेला आहे इथे, एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी 99 कोटी 99 लक्ष 99 हजार 999. ओके. गुणिले एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष कोटी दस कोटी 38 कोटी 65 लक्ष 47,278. हो का. ह्या दोन संख्यांचा गुणाकार आहे.
सो ही वरची संख्या 999 जी किती, आणखी इकडे किती वाढू द्या, काय अडचण नाही, चालेल. अब्जाला जाऊ द्या, दशाब्जाला जाऊ द्या, पुढे जाऊ द्या, किती पुढे जाऊ द्या, अनंतपर्यंत जाऊ द्या, काय नऊ चालले नाही, आणि तेवढेच अंक खाली वाढू द्या. रूल लक्षात काय ठेवायचा आहे, हा जो 999 दिसलेला आहे, हा अंक सोडून जो अंक आहे त्यातून एक वजा करायचा. सो आता इथं आपल्याला जो अंक दिसतोय तो आपण जशाला तसा लिहून घेऊ. फक्त बघा आता मी काय करतोय तेवढं लक्ष द्या व्यवस्थित. हो का? हे 38, 65, 47, 278 आहे इथं. सो त्याच्यापेक्षा एक नाही कमी, सो 77 येईल. क्लिअर आहे का? मी तर डॉट देतोय म्हणजे आपल्याला कन्फ्युज होणे म्हणून. ओके. ओके. सो आता आपल्याला काय सांगितलं मग नंतर, आणि हा आलेला जे उत्तर आहे ते कशातून वजा करा, 999 मधून वजा करा म्हणते. क्लिअर आहे का? लक्षात येते का? सो आपण प्रत्येक अंक आता 9 मधून वजा करत चलू आता, आणि तो अंक लिहून घेत चलू. ओके. सो बघा, 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 9 मधून 8 गेले, एक राहिला. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 9 मधून 5 गेले, 4 राहिले. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. सो हे आपला आन्सर असेल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? सांगा, क्लिअर आहे का? बघा, आपलं निरीक्षण आलं. पहिला आपण निरीक्षण बघितलं, बघितलं गणित काय आहे आपल्याला नव्यानं दिसला. त्याच्यानंतर आपल्याला आपण प्रॅक्टिस केल्यामुळं किंवा भीम प्रश्न आपण सोडवल्यामुळं आपल्यामध्ये एक आत्मविश्वास झाला की आपण एक करू शकतो. चला, काय अडचण नाही. रूल फॉलो करायचे आणि करायचं. ओके. सो आपण सगळेजण आता स्पर्धा परीक्षा देणार आहेत. सो आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त मेहनत केली पाहिजे. सो आपण परत आणखीन काय करूया, थोडीशी प्रॅक्टिस करूया. आणखीन 2 गणित, मोठे गणित आहेत, काय अडचण नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, हा जो 999 दिसते ह्यांना सोडून जो अंक आहे त्यातून एक वजा करायचा आहे, पहिला रूल. ओके. सो करून घेऊ वजा आपण. सो लिहून घेऊ आपण अंक अगोदर, हा अंक लिहून घेऊ जसा तसा. हे काय आहे बघा, 47, 65, 38, 39, हा 8 आहे. सो इथं 7 घेऊया आपण. ओके. सिंपल. क्लिअर. आणि हा एक डॉट देतो म्हणजे आपल्याला कुठपर्यंत वजा करत चालायचं ते लक्षात येईल. ठीक आहे. सो चलो आता करून घेऊ आपण. अंकातून वजा आलेलं उत्तर 900, हे 9 आहे त्यांच्यातून वजा करायचंय. सो 9 मधून 4 गेले, 5 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 9 मधून 5 गेले, 4 राहिले. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 9 मधून 8 गेले, एक राहिला. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 9 मधून 9 गेले, 0 राहिला. आणि 9 मधून 7 गेले, 2 राहिले. सो दिस इज आवर आन्सर. ओके. सिंपल आहे एकदम. थोडंसं फक्त कन्फ्युज नाही व्हायचं. ओके. आणि स्टेप बाय स्टेप करायचं. सो नेक्स्ट पुढं बघू, हे पण करू आपण एकदम शांत डोक्याने आणि व्यवस्थित. बघा आता, फक्त हा जो 999 दिसतोय ह्याच्यापेक्षा ह्याला सोडून जो अंक आहे त्या अंकातून एक वजा करायचा आपल्याला. सो सिंपल मध्ये आपण करून घेऊया, अंक लिहून घेऊया अगोदर तो. सो अंक इथं इथं लिहितो मी, आपल्याला सोपं जाईल थोडस जरा. 53, 67, 49, 77. इथं 3 आहे, सो त्याच्यापेक्षा एक नाही कमी. सो इथं 2 घेतो मी. आणि हे आलेलं उत्तर आपल्याला काय करायचं आता, हे 9 मधून वजा करत चालायचे. सो आपण करून घेऊया व्यवस्थित पहिली. 9 मधून 5 गेले, 4 राहिले. 9 मधून 3 गेले, 6 राहिले. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. 9 मधून 9 गेला, 0 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मधून 7 गेले, 2 राहिले. 9 मधून 2 गेले, 7 राहिले. क्लिअर. सिंपल. सिंपल आहे का सांगा मला, एकदम सिंपल आहे का? ओके. सो बिग क्वेश्चन्स का सोडवायचे ते कळालं आपल्याला. सगळ्यात महत्वाचं हे होतं की आपण बिग क्वेश्चन्स काय असतात आणि ते का सोडवले पाहिजेत आपण. ओके. ट्राय करायचे, चुकलं तरी काय अडचण नाही. ओके. फक्त आपण एक व्यवस्थित लक्षात घ्या, रूल फॉलो केल्यानंतर आपल्याला काही अडचण येणार नाही. ओके. सो जर तुमचे ही ध्येय MTS, शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणे असेल तर आमचे लाईव्ह क्लासेस जॉईन करा. त्यासाठी आमची वेबसाईट svmsbharat.org, इथे जाऊन भेट द्या किंवा आम्हाला संपर्क करा. इथे खाली आमचा नंबर दिलेला आहे. सो भेटूया अशाच पुढच्या ज्ञानवर्धक प्रवासातील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.